प्रवास अखंड सुरू राहील. परिस्थिती काय आहे? डॉक्टर स्मिथने विचारलं. अजिबात चांगली नाही. ते निघाले आहेत आणि खरं सांगायचं तर आपण अंदाज बांधला होता त्याच्या कितीतरी आधी ते इथे पोचणार आहेत. सहाय्यकाने उत्तर दिलं. त्याच्या हातातला कागद थरथरत होता. गेल्या 48 तासात त्यांनी हा अंदाज 3 वेळा बदलला होता आणि प्रत्येक वेळी तो अधिकच जवळ सरकत गेला होता. डॉक्टर स्मिथने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि काचेतून बाहेर दूरवर पसरलेल्या डोंगर रांगांकडे बघत राहिला. त्या डोंगरांवर सकाळचं ऊन नेहमीसारखं पडलं होतं. रात्रीचं धुकं अजून पूर्णपणे विरलं नव्हतं. खालच्या दरीत पक्ष्यांचा थवा वर्तुळाकार घिरट्या घालत होता. काहीच बदललेलं नव्हतं. जगातलं एकही झाड, एकही दगड, एकही पक्षी यांना ठाऊक नव्हतं की आज काय होणार आहे. आपण हे सगळं शेवटचंच बघतो आहोत याची त्याला पक्की जाणीव होती. काही तासांनंतर हे असं राहणार नव्हतं. हे डोंगर राहणार नव्हते, ही दरी राहणार नव्हती, हे धुकं राहणार नव्हतं आणि ते बदललेलं दृश्य बघायला आपण जिवंत असू का याचीही त्याला खात्री नव्हती. खरं तर तशी इच्छाही उरली नव्हती. आपल्याकडे किती वेळ आहे? त्याने विचारलं. साधारण 2 तास, सहाय्यक म्हणाला आणि मग जरा थांबून हळू आवाजात तो म्हणाला, सर, माझी बायको आणि मुलगी घरी एकट्या आहेत. डॉक्टर स्मिथने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जा, आत्ताच जा. इथे थांबून आता काहीच होणार नाही. तो मुलगा दाराकडे धावला. जाताना त्याने मागे वळून एकदा पाहिलं. ती नजर डॉक्टर स्मिथ आयुष्यात कधीच विसरू शकणार नव्हता. भीती नव्हती त्यात, फक्त एक प्रचंड मोठा, न भरून येणारा प्रश्न होता. डॉक्टर स्मिथने खिशातून फोन काढला. एरिकचा संदेश आला होता. तयार आहे, शक्य तितक्या लवकर पोहोच. त्याने प्रयोगशाळेवर शेवटची नजर टाकली. 27 वर्ष. या खोलीत त्याची 27 वर्ष गेली होती. फळ्यावर अजूनही मागच्या आठवड्याची समीकरणं तशीच होती. कोणीतरी ती पुसायला विसरलं होतं. आता ती पुसायला कुणीच येणार नव्हतं. तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यावर त्याने जे पाहिलं ते आयुष्यात कधी पाहावं लागेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहराचं शहर उन्मळून पडलं होतं. चौकात चौकात माणसांचे लोंढे होते. कुणी कुठे जात होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. फक्त इथून निघायचं आहे एवढंच प्रत्येकाच्या डोक्यात होतं. कुठे जायचं याचा विचार करायला वेळ नव्हता आणि खरं म्हणजे जागाही उरली नव्हती. मुख्य रस्त्यावर गाड्यांची न संपणारी रांग होती. कुणीच पुढे सरकत नव्हतं आणि तरीही प्रत्येकजण हॉर्न वाजवत होता. एका गाडीच्या टपावर चढून एक माणूस ओरडत होता. कुणाला तरी नावाने हाक मारत होता. कुणी ऐकत नव्हतं. एका बाजूला एक स्त्री रस्त्याच्या मधोमध बसून कडेवरच्या मुलाला थोपटत होती आणि तिचे डोळे रिकामे होते. दुकानांच्या काचा फुटल्या होत्या. लोक आत घुसून सामान ओढून बाहेर काढत होते. धान्य, पाणी, औषधं. काही जण असं काहीतरी उचलत होते जे उद्या कुणाच्याच कामाला येणार नव्हतं. तरीही उचलत होते, कारण काहीतरी उचलणं, काहीतरी साठवणं हा शेवटचा उरलेला दिलासा होता. एका इमारतीला आग लागली होती आणि ती विझवायला कुणीच नव्हतं. अग्निशमन दलाची गाडी
रस्त्याच्या कडेला उभी होती. दारं उघडी, आतमध्ये कोणीच नाही. जो तो आपापल्या घराकडे पळाला होता. देवळांबाहेर रांगा लागल्या होत्या. आयुष्यात कधीही देवळात न गेलेली माणसं आज हात जोडून उभी होती. कुणी प्रार्थना करत होतं, कुणी शिव्या घालत होतं आणि बरीचशी माणसं दोन्ही एकाच वेळी करत होती. रेडिओवर सरकारी घोषणा सुरू होती. तोच संदेश, तीच वाक्य दर 10 मिनिटांनी. घाबरू नका, आपापल्या घरात राहा, परिस्थिती नियंत्रणात आहे. तो आवाजही आता कोणी ऐकत नव्हतं. लोकांना कळून चुकलं होतं की जे नियंत्रणात असतं त्याबद्दल दर 10 मिनिटांनी सांगावं लागत नाही. आणि या सगळ्याच्या वर आकाश. आकाशाचा रंग बदलत चालला होता. पूर्वेकडचा एक भाग विचित्र तांबूस दिसत होता. जणू तिथे वेळेआधीच संध्याकाळ उतरली असावी. आणि त्या तांबूस पडद्यामागे अगदी बारकाईने बघितलं तर काही ठिपके हलताना दिसत होते. ते ठिपके जवळ येत होते. डॉक्टर स्मिथला ते ठिपके काय आहेत हे माहीत होतं. त्याने 5 वर्षांपूर्वीच ते मोजले होते. त्यांचा वेग काढला होता. त्यांची दिशा काढली होती आणि ते कोणत्या तारखेला इथे पोहोचतील हे कागदावर लिहून सरकारच्या टेबलावर ठेवलं होतं. त्या कागदावर कुणीतरी लाल पेनने लिहिलं होतं, अवास्तव भीती पसरवणारा अहवाल, निधी नाकारण्यात येत आहे. कशीबशी वाट काढत तो आपल्या गाडीपर्यंत पोहोचला आणि गाडी थेट शहराबाहेर काढली. एका तिठ्यावर तो थांबला. तिथून एक रस्ता जंगलाच्या दिशेने फुटत होता. तो निशाणीची वाट बघत थांबला. मागे शहर जळत होतं. पुढे जंगल शांत होतं. मधल्या त्या 10 सेकंदात त्याला वाटलं आपण मागे फिरावं आणि जे कोणी वाचवता येईल त्यांना वाचवावं. पण त्याने काय वाचवलं असतं आणि किती वेळ? तेवढ्यात फोन वाजला. हॅलो एरिक, तो म्हणाला. हाय, आमचं जवळपास सगळं आटपलं आहे. फक्त तुमचीच वाट बघतो आहोत. पलीकडून आवाज आला. तो गाडीतून उतरला. गाडीचं दार त्याने बंदही केलं नाही. चावी आत तशीच राहिली. आता तिचा उपयोग कोणालाच होणार नव्हता. तो जंगलात शिरला. साधारण 20 मिनिटं चालल्यानंतर तो एका ठिकाणी थांबला आणि खून शोधू लागला. कुठे आहे? कुठे आहे ती? अस्वस्थ होऊन तो इकडे तिकडे शोधत राहिला. पाचोळा उपसला. 2 झाडांमधलं अंतर मोजलं. वर बघून सूर्याची जागा ताडली आणि शेवटी त्याला ती सापडली. एक मोठा दगड बाजूला सरकवून त्याने खालच्या मातीकडे पाहिलं. माती झटकली. तळहाताने सावरल्यासारखी बाजूला केली आणि तिथे ते होतं. एरिकच्या प्रयोगशाळेचं गुप्त प्रवेशद्वार. त्याने झाकण उचललं आणि कसंबसं स्वतःचं शरीर आत कोंबलं. मागून झाकण बंद केलं आणि क्षणात सगळीकडे मिट्ट काळोख झाला. तो थोडंसं सरपटत पुढे सरकला आणि लक्षात यायच्या आतच तो एका नळीतून घसरत खाली जाऊ लागला. एका मोठ्या भोकाने तो सरळ येऊन खोलीत येऊन पडला. अरे वा, डॉक्टर स्मिथ आले, एरिक म्हणाला. खोली मोठी होती. जमिनीखाली 100 फूट. भिंतींवर तारांची ज्वाळी, कोपऱ्यात गुणगुणणारे जनरेटर आणि मधल्या मोकळ्या जागेत एक लांब लचक धातूचं टेबल. या जागेबद्दल जगात फक्त 4 माणसांना माहिती होती आणि त्यातली 2 आता या खोलीत उभी होती. एरिक, तुला बघून खूप बरं वाटलं. कुठे आहे ती? मला बघायचंय, प्लीज, डॉक्टर स्मिथने विनवणी केली. ती तिथे आहे.
टेबलावर ठेवलेल्या एका काचेच्या बरणीकडे बोट दाखवत एरिक म्हणाला. डॉक्टर स्मिथ हळूहळू तिच्याजवळ गेला. बरणी फार मोठी नव्हती, 2 हातात मावेल एवढीच. आतलं द्रव फिकट निळसर होतं आणि त्यात अगदी सूक्ष्म, डोळ्यांना जेमतेम दिसतील असे कण तरंगत होते. वरून बघितलं तर कुणालाही वाटलं असतं की ती नुसतीच धूळ आहे. पण ती धूळ नव्हती. त्या बरणीत 12,000 जीवबीजं होती. म्हणजे काय तर सजीवाची अगदी पहिली ठिणगी, ज्यातून पुढे श्वास घेणारा, वाढणारा, चालणारा जीव तयार होतो. तीच ती सुरुवात, गोठवून ठेवलेली, झोपलेली, वाट बघत असलेली. 5 वर्ष त्यांनी हे उभं केलं होतं. सुरुवात एका साध्या प्रश्नाने झाली होती. जर हा ग्रह वाचवता येणार नसेल तर निदान इथलं आयुष्य वाचवता येईल का? माणूस नाही, इमारती नाहीत, भाषा नाही, इतिहास नाही, फक्त जीवन, फक्त ती एक ठिणगी, जिच्यापासून हे सगळं एकदा सुरू झालं होतं. मग सुरू झाली धावपळ. कोणत्या पेशी टिकतील याच्या हजारो चाचण्या, गोठवण्याच्या तापमानाने शेकडो प्रयोग. आधीची सगळी जीवबीजं उणे 100 अंशावर फुटून जायची. एरिकने 18 महिने फक्त त्या एका अडचणीवर घालवले होते. शेवटी त्याला जे मिश्रण सापडलं ते इतकं साधं होतं की ते आधी का सुचलं नाही याचा त्याला राग यायचा. मग प्रश्न आला, हे सगळं वाहून न्यायचं कशातून? आणि तिथे डॉक्टर स्मिथची पाळी आली. त्याने मार्ग आखला, अंतर मोजलं, वेग ठरवला आणि पुढच्या 1000 वर्षांचा प्रवास एका छोट्या संगणकात बांधून टाकला. आणि हे सगळं त्याने लपून केलं होतं, कारण सरकारने त्यांना नाही म्हटलं होतं. हीच का ती? डॉक्टर स्मिथने विचारलं. आणि ती दुसरी गोष्ट कुठे आहे? थोडीशी दुरुस्ती चालू आहे तिची, एरिक म्हणाला. काळजी करू नका, वेळेत होईल. डॉक्टर स्मिथने बरणीवरून हळूच बोट फिरवलं. काच थंडगार होती. एरिक, मला एवढंच म्हणायचं होतं. सॉरी आणि थँक्यू. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आपण जे करतो आहोत ते पूर्णपणे बरोबर नाही हे मला माहीत आहे, तो हुंदके देत म्हणाला. यातल्या एकाही जीवाला आपण विचारलेलं नाही त्यांना जन्म कुठे घ्यायचा आहे, कोणत्या जगात घ्यायचा आहे, मुळात घ्यायचा आहे की नाही यातलं काहीच आपण विचारलेलं नाही. आपण त्यांच्या वतीने निर्णय घेतो आहोत. कोणत्या अधिकाराने एरिक? मला माहीत आहे डॉक्टर, तुम्ही असं काही कधीच केलं नसतं, एरिकने उत्तर दिलं. पण आपली परिस्थिती सुद्धा असामान्यच आहे ना? आणि एक विचारू का? आपल्यालाही कुठे कोणी विचारलं होतं? आपण जन्माला येताना कुणी परवानगी घेतली होती का? तरीही आपण जगलो आणि आयुष्य वाईट होतं असं मी तरी म्हणणार नाही. डॉक्टर स्मिथ काही बोलला नाही, फक्त बरणीकडे बघत राहिला. आज या प्रकल्पावर काम करत असताना 5 वर्ष झाली, तो शेवटी म्हणाला. हो, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, एरिक म्हणाला. दोघेही गोदामाच्या दिशेने निघाले. डॉक्टर स्मिथने बरणी छातीशी धरली होती, अगदी तान्ह्या मुलाला धरावं तशी. आत पोचल्यावर तो म्हणाला, आपल्याकडे फार वेळ नाही, लवकर आटपूया. मला जरा थांबून तो म्हणाला, तुझी हरकत नसेल तर मला एकदा बघायचं आहे. जरूर, एरिक म्हणाला. डॉक्टर स्मिथने दुर्बिणीची जुळवाजुळव केली आणि मॉनिटरवर नजर टाकली. पडद्यावर काळोखाचा एक चौकोन होता आणि त्यात असंख्य ठिपके,
त्यातला एक ठिपका किंचित हिरवट होता. इतका लहान, इतका फिकट की नजर जरा हल्ली तरी तो हरवून जायचा. आपल्याला मिळालेली हीच सर्वात चांगली संधी आहे असं मला वाटतं, त्या ठिपक्याकडे बोट दाखवत एरिक म्हणाला. तुला खरंच वाटतं की हे जमेल? डॉक्टर स्मिथनं विचारलं. नक्कीच जमेल. माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि हे जमायलाच हवं, एरिक म्हणाला. 5 वर्षापूर्वी सरकारने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला असता तर आज आपल्याला हे बोलायची वेळच आली नसती, डॉक्टर स्मिथ म्हणाला. मी त्यांना आकडे दाखवले होते एरिक, सगळे आकडे. त्यांनी मला समितीसमोर उभं केलं. 3 तास प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणाले की या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. दुसऱ्या दिवशी माझा निधी बंद झाला. तिसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात माझ्यावर विनोद छापून आले. ते आता पुलाखालून वाहून गेलेलं पाणी आहे डॉक्टर, एरिक म्हणाला. आणि आज तेच लोक रस्त्यावर पळताहेत, डॉक्टर स्मिथ हळू आवाजात म्हणाला. मला त्यांच्याबद्दल राग यायला हवा, पण खरं सांगू, फक्त वाईट वाटतंय. एरिकने घड्याळाकडे पाहिलं. 30 मिनिटात आपण प्रक्षेपण करू, तो म्हणाला. आणि बटण तुम्हीच दाबावं अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर स्मिथने एरिकला मिठी मारली आणि नुसतीच मान डोलावली. बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. एरिकने आच्छादन दूर केलं आणि आतलं यान समोर आलं. बशीच्या आकाराने जेमतेम एका छोट्या जेवणाच्या टेबला एवढं. वरचा पत्रा आरशासारखा गुळगुळीत आणि कडांना बारीक जोडकाम. एवढी लहान वस्तू आणि तिच्यावर अख्ख्या ग्रहाची भिस्त. डॉक्टर स्मिथ हरखून गेला. तू फार मोठं काम केलंस एरिक, त्याकडे बघत तो म्हणाला. तुमच्या मदतीशिवाय हे कधीच झालं नसतं, हे नक्की, एरिक म्हणाला. आतलं तापमान पुढची कित्येक हजार वर्ष तसंच राहील. ऊर्जा संपणार नाही, कारण ती ताऱ्यांकडून घेत राहील आणि दिशा चुकली तर स्वतःहून दुरुस्त करेल. मी त्याला एकच गोष्ट शिकवली आहे डॉक्टर, थांबायचं नाही. आता तयारीला लागूया, डॉक्टर स्मिथ म्हणाला. त्यांनी ती बरणी यानात ठेवली. एरिकने ती चारही बाजूंनी घट्ट बसवली. तपासली, पुन्हा तपासली. झाकण बंद केलं. शेवटच्या तपासण्या भरभर उरकल्या. आणि मग दोघांनी शेवटची मिठी मारली. डॉक्टर स्मिथने बटण दाबलं. छताचे 2 भाग बाजूला सरकले आणि वरचं तांबूस आकाश दिसू लागलं. क्षणार्धात यान वर झेपावलं. एक पांढरी रेष मागे सोडत ते वर वर जात राहिलं आणि फार वेळ लागला नाही. ते इतकं लहान होत गेलं की शेवटी नजरेतूनच नाहीसं झालं. दोघेही मान वर करून तसेच उभे राहिले. बराच वेळ. ती मोहीम यशस्वी झाली की नाही हे आपल्याला कधीच कळणार नाही, एरिक म्हणाला. ते आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचावं एवढीच माझी इच्छा आहे, डॉक्टर स्मिथ म्हणाले. पोचेल. त्यात बसवलेला प्रोग्रॅम पुढचे लाखो मैल त्याला मार्गावर ठेवेल. तोपर्यंत आपण नसू. आपलं नाव नसेल, आपली भाषा नसेल, आपण इथे होतो याची एकही खूण नसेल. पण जीवन नावाची गोष्ट मात्र टिकून राहील, एरिकने त्याला आश्वस्त केलं. म्हणजे तू ते इतक्या दूर पाठवलंस की कुठल्या तरी ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला आपल्याकडे खेचून घेईल, डॉक्टर स्मिथनं विचारलं. हो, आणि माझी आशा याच्यावर आहे, त्या फिकट हिरव्या ठिपक्याकडे बोट दाखवत एरिक म्हणाला. बरोबर 1000 प्रकाशवर्ष दूर.
आजपर्यंत मी पाहिलेली सर्वात चांगली जागा. तो थोडा थांबला. तिथपर्यंत ते पोहोचलं तर तिथे ते नक्कीच फोफावेल. पुन्हा एकदा जीवन सुरू होईल. छान, डॉक्टर स्मिथ म्हणाला. फक्त त्यांची अवस्था शेवटी आपल्यासारखी होऊ नये म्हणजे मिळवलं. एरिकच्या ओठांवर एक कडवट हसू आलं. तीच तर एक इच्छा आहे माझी डॉक्टर. तिथे जेव्हा हे सगळं पुन्हा नव्याने सुरू होईल तेव्हा त्यांनी आपल्या चुका करू नयेत. एका रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणून एकमेकांचे गळे कापू नयेत. जे पुरेसं आहे त्यात समाधान मानावं आणि आणखी हवं म्हणत सगळं ओरबाडून घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घराने त्यांना जन्म दिला तेच घर त्यांनी स्वतःच्या हाताने जाळू नये. तो थोडा थांबला आणि मग वर पेटलेल्या आकाशाकडे बघत म्हणाला, आपल्यावरचं संकट आकाशातून आलं. त्यात आपली काहीच चूक नव्हती. पण खरं सांगू का डॉक्टर स्मिथ, हे आकाशातून काही आलंच नसतं तरी आपण फार वर्ष टिकलो नसतोच. आपण फक्त थोडा जास्त वेळ घेतला असता, एवढंच. डॉक्टर स्मिथ काहीच बोलला नाही, कारण त्याला ते खोटं ठरवता आलं नसतं. संगणकाने यानाचा पुढचा मार्ग पडद्यावर रेखाटला. एक पातळ वळणदार रेष जी पडद्याच्या टोकाला जाऊन संपली. डॉक्टर स्मिथने आकाशाकडे पाहिलं. आता ते तांबूस राहिलं नव्हतं. आता ते पेटलं होतं आणि ठिपके आता ठिपके राहिले नव्हते. आणि जर ते तिथपर्यंत पोहोचलं नाही तर, डॉक्टर स्मिथने विचारलं, किंवा पोहोचूनही तिथे टिकलं नाही तर? जीवन कसंही करून स्वतःला टिकवतंच, अगदी सर्वात मोठ्या शत्रूसमोर उभं राहूनही, एरिक म्हणाला. आपल्याला वाटतं त्यापेक्षा जीवन कितीतरी चिवट असतं आणि जगण्याची उर्मी कुठल्याही संकटातून बाहेर काढते. ते कदाचित काही लाख वर्ष पाण्याखाली दडून बसेल. कदाचित त्याचा आकार बदलेल, रंग बदलेल, रूप बदलेल, पण ते थांबणार नाही डॉक्टर. एकदा सुरू झालेला हा प्रवास कुणालाच थांबवता येत नाही. हो, डॉक्टर स्मिथ म्हणाला, ते मात्र खरं. आणि नेमकं याच वेळी आकाश फाटलं. आगीने पेटलेल्या लघुग्रहांचा वर्षाव सुरू झाला. पहिला आवाज आला तो इतका मोठा होता की तो आवाज म्हणून जाणवलाच नाही. जमीन 2 फूट उचलली गेली. डोंगरामागचा भाग एका क्षणात पांढरा शुभ्र झाला आणि मग तिथून एक भिंत उठली, धुळीची, आगीची, दगडांची, आणि ती त्यांच्या दिशेने येऊ लागली. तो वर्षाव दोघांचाही घास घ्यायला काही सेकंदच लागले. एरिकने शेवटचं एकदा वर पाहिलं. त्या धुळीच्या भिंतीमागे कुठंतरी अजून आकाश होतं आणि त्या आकाशात कुठेतरी एक छोटीशी बशी अंधारात शिरत होती. त्याने मनोमन प्रार्थना केली की जीवबीजांची भरलेली ती बरणी त्या हिरव्या ग्रहापर्यंत पोहोचावी. धन्यवाद डॉक्टर स्मिथ. तुमच्याशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. प्रवास सुरू झाला आहे आणि तो आता अखंड सुरू राहील. त्याने डॉक्टर स्मिथकडे पाहिलं आणि कायमचे डोळे मिटले. पुढच्या 20 मिनिटात त्यांचा ग्रह पूर्णपणे नष्ट झाला होता. 20 मिनिटं, एक संपूर्ण सभ्यतेला संपायला 21 मिनिटं पुरली. तिथली शहरं, तिथलं पाणी, तिथली गाणी, तिथल्या भाषा, तिथले देव, तिथले वाद, तिथलं प्रेम, सगळं 20 मिनिटात. आणि ब्रह्मांडाला त्याची साधी
नोंदही घ्यावीशी वाटली नाही. त्या राखेच्या ढगांच्या वर अंधारात एक छोटीशी धातूची तबकडी मात्र पुढे जात राहिली, एक फिकट हिरव्या ठिपक्याच्या दिशेने. आपण कोण आहोत? आपला हेतू काय? आपण कुठे जातोय आणि पुढे काय होणार? हा विचार देखील त्या जीवबीजांना शिवला नव्हता. शाश्वत होता तो फक्त ते करत असलेला प्रवास, जो अखंड चालू राहणार होता. आणि तिकडे गडद अंधारात लाखो मैल दूर एका ताऱ्याभोवती 9 ग्रह शांतपणे फिरत होते. या सर्व प्रकाराला पूर्णपणे अनभिज्ञ. त्यातला तिसरा ग्रह, निळसर हिरवा, जो त्याच्या ताऱ्यापासून अगदी योग्य त्या अंतरावर होता. त्याला कल्पनाही नव्हती की एका यानातून त्या जीवबीजांचा प्रवास सुरू झाला आहे, कधीतरी येऊन त्याच्याच धर्तीवर रुजण्यासाठी. पुढे त्याच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. तिथे अजून काहीच सुरू झालं नव्हतं. धन्यवाद. तर आजची एक वेगळ्या प्रकारची विज्ञानयुक्त अशी एक रहस्यकथा आपण सादर करण्याचा प्रयत्न केला. एक वेगळा उपक्रम, एक वेगळा प्रयत्न. आशा करतो की तुम्हा सगळ्यांनाच ही कथा आवडलीच असेल. आणि ॲज युजल तुम्हाला कथा आवडली असेल तर काय आवडलं नक्की कॉमेंट्समध्ये येऊन तुम्ही सांगा. तुम्हाला कथा नसेल आवडली किंवा तुमची इच्छा आहे की आपण काही वेगळ्या थीम्स एक्सप्लोअर कराव्या, तुमच्या गावी किंवा तुमच्या ओळखीत कोणी तुम्हाला काही सांगितलं असेल, निश्चितच तुम्ही ते कॉमेंट्समध्ये इथे शेअर करू शकता. आणि आपण त्या गोष्टी किंवा ते पॉईंट्ससुद्धा रंजकपणे कथा स्वरूपात सादर करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि या व्यतिरिक्त तुमच्या ओळखीत जे कोण असतील, आपलं चॅनल बघत असतील नसतील, किंवा तुम्हाला असं वाटेल की कोणाला आपल्या चॅनलवर आपण सादर करत असलेला कंटेंट जर तुमच्या ओळखीत कोणी असतील, त्यांना आवडेल असं तुम्हाला वाटतं, तर नक्कीच आपलं चॅनल तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांना रेकमेंड करा. आणि नेहमीचंच तुमच्या आजूबाजूला जी काही रहस्य आहेत ती शोधत राहा, ती सोडवत राहा. आणि हे सगळं करताना एक मात्र विसरू नका की दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात. थँक्यू व्हेरी मच.